प्राची, एक मिनिट. ये पंढरी. वा वा. वृंदाताई. अरे भाऊजी, एक मिनिट. काय? साडी? पंढरी, काय काहीतरी कशाला खर्च केलास एवढा? लहानच माझ्यापेक्षा. मग मी माझ्या बहिणीसाठीच खर्च केलाय ना. वा. पाया पडतो. वा. प्राची कुठे गेली? अगं असेल इथेच कुठेतरी. दुसरीकडे कुठे जाणार आहे? उगीच टेन्शन घेते. टेन्शन नाही. अहो, असं काय करताय तुम्ही? इतकं सरळ प्रकरण नाही राहिलेलं आता ते. काय रंग उधळेल बघताय ना तुम्ही. शोधा. प्राची. प्राची. ए प्राची. 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 प्रकाश, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशीच लग्न करायचंय. तू लगेच इकडे ये आणि मला इथून घेऊन जा. तुला माहितीये, आईने मला ना एका खोलीमध्ये डांबून ठेवलंय. इथे सगळेजण आपल्या विरोधात आहेत. प्रकाश, तू लवकर. सणासुदीला पोरीला मारू नको चुकीचं. एवढं रामायण होऊन सुद्धा तुम्ही तिचीच बाजू घेताय. मी कुणाचीही बाजू घेत नाहीये आणि मारहाण करून प्रश्न सुटत नाहीत, ते जास्त चिखळतात. बाई म्हणून तरी समजून घे जरा. बाई म्हणून समजून घेऊ शकते, पण आई म्हणून नाही समजून घेऊ शकत आता मी. आज भाऊबीज म्हणून या खोलीतून तिला बाहेर आणली तर काय रंग उधळले बघितलेत ना. सगळ्यांसमोर झालं ना खरं खोटं. हॅलो 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 प्राची. प्राची. हॅलो प्राची, काय झालंय तिथे? हॅलो प्राची. हॅलो प्राची, काहीतरी बोल.
प्राची बोल. हॅलो, ऐकू येत नाही काय प्राची? हॅलो प्राची बोल. हॅलो 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 प्राची. हॅलो हॅलो. हे बघ पक्या, आता मी जे सांगतो ते नीट ऐक. इथून पुढे प्राचीशी बोलायचा किंवा तिला भेटायचा प्रयत्न करायचा नाही. आम्ही पांढरपेशी जरी वाटत असलो ना तरी आम्हाला खालच्या थराला जाता येतं हे लक्षात ठेव. त्यामुळे स्वतःची लायकी ओळख आणि तसाच वाघ. नाहीतर आम्हाला आमची पातळी सोडावी लागेल. माझ्या मते सगळ्यांना आता या परिस्थितीचं गांभीर्य पूर्णपणे लक्षात आलेलं असेल. तेव्हा यापुढे कोणीही प्राचीशी नरमाईने वागायचं नाही. आणि हे भवानी, मी जर तुला जन्माला घालू शकते ना तर तुझा जीवही घेऊ शकते, लक्षात ठेव. यापुढे जर पक्याशी बोलायचा प्रयत्न केलास तर तुझे हातपाय तोडीन आणि त्या पक्याला जेलमध्ये पाठवीन. चला निघा सगळे आता. वृंदा बहिणी, वृंदा, तुला काय नारळ देऊन वेगळं आमंत्रण द्यायचं का? मला दरवाजा लॉक करायचा आहे. चल. ऐक ऐक. प्रसाद, चहा. हा ठेव. प्रसाद, मला असं वाटतंय की प्राची आणि पक्याच्या बाबतीत आपण बरोबर नाही वागतो. तुझं डोकं ठिकाणावर नसल्यासारखं काय बोलतीयस? नाही नाही प्रसाद, हे बघ ऐक माझं. मला असं म्हणायचंय की असं पक्याला धमकवून प्राचीला मारहाण करून परिस्थिती अजूनच बिघडू शकते ना. तुला कळत कसं नाहीये की प्राचीच्या भल्यासाठी आपण हा विरोध करतोय? नाही नाही, म्हणजे विरोध केला ना की माणूस इरेला पेटतो. आणि आता आपण त्यांच्या कलाकलाने घेतलं पाहिजे, त्यांना समजावून सांगायला पाहिजे. आता त्यांच्या कलाकलाने घ्यायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय आपण? म्हणजे त्यांना समजावून सांगायचं. अशा मूर्खपणे प्रेमात पडलेल्यांना समजून सांगू शकत नाही आपण. त्यांना काही सुधरत नाही, त्यांना कुठलीही दुसरी भाषा कळत नाही. अरे म्हणून तर आपण त्यांची भाषा समजून घ्यायची आणि मग त्यांना समजवायचं ना. भाषा समजून घ्यायची, त्यांची भाषा समजून घ्यायची. सांग मला, तुला समजले त्यांची भाषा? काय त्यांची भाषा? हा? आणि त्यांच्या कलाकलाने घ्यायचं याचा अर्थ समजतो का तुला? काय लग्न लावून द्यायचं का दोघांचं? नाही, बरोबर आहे. मी जे बोलत होतो ना तेच बरोबर आहे. डोकं ठिकाणावर नाहीये तुझं आज. ठीक आहे, तुला असं वाटत असेल की माझं डोकं फिरलंय तर तसं समज हवं तर. पण प्रसाद, असं करून आपण प्राचीला तिच्या मनाविरुद्ध तर लग्नाला उभं करू शकणार नाही होत ना. हे बाई, हा आमच्या चोरगे फॅमिलीचा प्रॉब्लेम. तुला जर आमच्या बाजूनी उभं राहायचं नसेल तर निदान याच्यामध्ये पडू तरी नकोस. प्रसाद, म्हणजे मी चोरगे फॅमिलीचा भाग नाहीये का? आहेस ना? हा? मग अशी शत्रू असल्यासारखी काय वागतेस?
हे बघ, मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. मला फक्त एवढंच ते मला नाहीये काही इंटरेस्ट तुला काय म्हणायचं आणि काय म्हणायचं नाही याच्यामध्ये. नाही इंटरेस्ट मला. ठीक आहे, जाऊ दे, आपण नको बोलायला ह्या विषयावर. तू चहा घेऊ. नाही नको. मूड घालवला माझा. प्रसाद दादा यांचं बिल. प्रसाद दादा यांचं बिल हवंय. काय काय घेतलं? 2 चहा घेतले फक्त. काय काम आहे? हे बघ, मला प्राचीबद्दल बोलायचं आहे. मला माझ्या हॉटेलच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा राडा नकोय आणि तुझ्याशी कसल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही, त्याच्यामुळे तू निघ. हे बघ प्रसाद, मला प्राचीशी लग्न करायचंय आणि तिला मागणी घालायला आलोय असं समज. मला तुझी मागणी मान्य नाहीये. आणि मी काल सांगितलं त्याप्रमाणे तू प्राचीशी बोलायचा किंवा तिला भेटायचा प्रयत्न करू नकोस. झालं बोलून? आता माझं ऐक. मी मगाशीच सांगितलं की मला तुझं काही ऐकायचं नाहीये. चल निघ इथून. हे बघ, तुला ऐकावंच लागेल. प्रश्न माझ्या आयुष्याचा आहे. प्रश्न माझ्या बहिणीच्या आयुष्याचा आहे आणि म्हणून मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. चल निघ. हे बघ, हळू बोल. आवाज मलाही चढवता येतो. हे बघ पक्या, आत्ताच्या आत्ता चालता हो, नाहीतर नाहीतर काय? हे बघ, तू काहीच करू शकत नाहीस. तेव्हा शांतपणे मी जे काय बोलतोय ते जरा ऐक. काय ना, मला घरच्यांचा आशीर्वाद घेऊनच लग्न करायचंय काय. पण तुम्हा लोकांना जर एवढाच ताटा असेल ना, तर प्राचीला मी पळवून सुद्धा नेऊ शकतो. धमकी देतोस मला? धमकी देतोस? तुझी हॉटेल बाबतीतली दादागिरी सहन केली ह्याचा अर्थ असा होत नाही की मी तुझं काहीही ऐकेन. तुझ्यासारख्या भिक्करड्याशी लग्न लावायला माझी बहीण काय रस्त्यावर नाही पडली. तिच्या जर वाटेला जाशील तर खून करेन मी तुझा. तिच्याकडे डोळे वर करून बघशील तर डोळे फोडेन तुझे मी. जिथे उभा आहेस ना तिथेच गाडेन मी तुला. ए, बसा रे, बसा. काय, हा आमच्या घरचा प्रश्न आहे काय? किती झालं तरी तो आपला भावी मेवणा आहे ना. प्रसाद भाई, आवरा जरा स्वतःला. नाही, माझ्याच एरियात येऊन माझ्यावर हात उचलताय. पण प्राचीसाठी मी शांत आहे, कारण मला प्राचीशी लग्न करायचंय. काय, येतो मी. ये तेजस बाळा, ये. अरे असा का उभा राहिलास? ये. खरं तर दिवाळी ना तुझाच सण आहे. बस बस बस. सगळीकडे कसं तेज पसरतं. किती भाग्यवान आहोत आम्ही. दिवाळी संपली. तू आलास ना की मला परत दिवाळी आल्याचा भास होतो. हे बघ. नाही, मी फक्त आमच्या घरच्या जेवणाचं आमंत्रणाची आठवण करायला आलो होतो. अरे हो, उलट माझी तर अशी इच्छा आहे की तुम्ही दोघंच आमच्याकडे जेवायला या. म्हणजे तू आणि नाडकर्णी सर.
पण कसं शक्य आहे? मला माझी कामं आहेत बाबा. मला माहितीये तुमच्या पाठी भरपूर व्याप आहेत, पण बघ म्हणजे ही फक्त माझीच ऐकण्याची इच्छा नव्हती, प्राचीची पण होती. पण ठीक आहे, नको असेल तर काही हरकत नाही. प्राचीची इच्छा आहे. ठीक आहे, कुठे आहे ती? प्राची आहे, बरं नाहीये थोडस. काय म्हणजे काय झालंय? ते फार काही नाही, थोडस आपलं. मी भेटू तिला? नको म्हणजे हो म्हणजे नाही, कशाला इतक्यात कशाला. तेजस, अरे प्राची डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांकडे का? काय झालंय? काय? ताप, म्हणजे मलेरिया, डेंग्यू, फ्ल्यू असे ताप वेगवेगळे काय पसरलेत ना आजूबाजूला. तर आम्हीच म्हटलं की कशाला उगाच ना टेन्शन, मग घे आपलं रुटीन मेकअप करून. मेकअप? चेकअप. त्यांना चेकअप असं म्हणायचं नाही. तेच ते चेकअप, रुटीन चेकअप. ठीक आहे, मी तिला फोन करतो. तुम्ही सांगा तिला काळजी घ्यायला. हो. येतो. धन्यवाद फुकट्या, आज जरा उपयोगी पडलाच माझ्या. हो सासूबाई, तुमच्या सेवेसाठी मी कधी सज्ज असतो. पण काय हल्ली आमची सेवा तुम्हाला नकोय. ठीक आहे, मला गरज वाटलीच तर तुला सांगेन. आताही मी छोटी मोठी मदत करू शकतो सासूबाई. काय नाही रे, तसं काय नाही, पण पहिल्यांदा ना त्या प्राचीचं डोकं ठिकाणावर आणण्याची गरज आहे. आता बघितलंस ना, तेजसने स्पष्टपणे आपली पसंती दाखवली, म्हणजे प्राची पसंत आहे रे त्याला. आता ब्रह्मदेव जरी आडवा आला ना, तरी मी प्राची आणि तेजसचं लग्न लावून देणारच.